आमदार काळेसाहेब, तसेच व्यासपीठातील सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्या जमलेल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे या तालुक्यात 50 वर्षापूर्वी आदरणीय स्वर्गीय साहेबरावजी बुट्टे पाटील माझे सासरे यांनी शेतकऱ्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी त्यांना भाव मिळावा म्हणून सर्वात प्रथम या भूमीमध्ये, या मातीमध्ये आंदोलन केलं होतं. आणि आज 50 वर्षानंतरही त्याच कुटुंबातली मी त्यांची सून म्हणून तुमच्या हक्क आणि अधिकारांसाठी आज इथं उभी आहे, याचा मला खरंच खेद वाटतो. कारण आजही आम्हाला तुमचा जो संपूर्ण देशाचा पोशिंदा आहे, संपूर्ण देशाला जो अन्न देतो, पुरवठा करतो, तो आज घराघरामध्ये उपाशी झोपत आहे, याची खंत आम्ही सर्वांनी बाळगली पाहिजे. कारण आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही आणि पीक नुकसानीचाही विमा नाही. आज पुढे अवकाळी पाऊस तर पुढे अवर्षण, अशा अनेक संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांचा आवाज, आज त्यांचा ओरड, त्यांचा खंत, त्यांचे अश्रू आज सरकारपर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी, कारण आज अदानी आणि अंबानींची कर्ज रात्रीतनं माफ होता, परंतु शेतकऱ्यांना मात्र आंदोलन करावं लागतं. रस्त्यावर उतरून आम्हाला आमच्या हक्क आणि अधिकारांसाठी मालाला साधा भाव मिळावा, आमच्या कष्टाला आणि रक्ताला मोल मिळावं, आम्हाला 2 वेळचं जेवण मिळावं, म्हणून आम्हाला आजही झगडा करावा लागतो. ही आमच्यासाठी शोकांतिका आहे. आम्ही म्हणतो देश हा कृषी प्रधान देश आहे आमचा. जय जवान जय किसानाचा नारा देणारा हा देश आज त्याच देशामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे, पिसलेला आहे. काही दिवसापूर्वी मी खरं म्हणजे या आंदोलनात सहभागी होण्याचं माझं मोठं कारण हेच आहे. काही दिवसापूर्वी मी मराठवाड्यात गेले होते. तिथं अनेक महिला जमलेल्या होत्या. मकरंद अनासपुर यांच्या माध्यमातून अनेक शेतकरी विधवा महिला तिथं जमलेल्या होत्या. त्यांच्या प्रश्नाची आम्ही चर्चा करत होतो. अनेक महिला त्यांची व्यथा सांगत होत्या, पण लढत होत्या मुलाबाळांसाठी, आपल्या जमिनीसाठी, या भूमीसाठी संघर्ष करत होत्या. नेटानं परत उभ्या राहत होत्या. त्यातल्या एका बाईने मला सांगितलं, काय सांगू ताई, इतकं कर्ज झालं, इतकं तरी पण पोराबाळांना जेवायला मिळेना, शाळा नाही, शिक्षण नाही, अशा अनेक अडचणी होत्या. माझ्या नवऱ्यानं मोटारीची वायर काढली आणि पायाला गुंडाळून घेतली आणि बटन चालू केलं. पण त्यानं एक क्षण आमच्या बायका पोरांचा आणि आमचा विचार केला नाही. अहो, त्यानं त्यावेळेस मला बळ दिलं असतं, या भूमीला बळ दिलं असतं, तर परत संसार उभा केला असता. पण आज मी दमणार नाही, मी थांबणार नाही. माझ्या मुलासाठी, या भूमीसाठी, या मातीसाठी आम्ही परत लढू, परत जिद्दीनं संसार करू, असं ती बाई सांगत होती. तिथं अनेक शेतकरी जमले होते. मी त्यांना म्हटलं, बाबांनो, तुम्ही आमचे आई बाप, तुम्ही आमचं पोट भरता, तुम्ही असा हवालदिल झाला, तुम्ही जर लढायचं थांबवलं तर कसं होईल? तर ते म्हटले, आज हा शेतकरी एवढा हवालदिल झालाय, पण आमचा हक्काचा लढा आणि संघर्ष करण्यासाठी ना आज नेते आहेत, ना सरकारला आमचा आवाज जातोय, आणि कोणी आमच्या बरोबर हा लढा लढण्यासाठी, आमचा आवाज पोहोचवण्यासाठी. आमचे प्रश्न, आज जर एवढी महागाई वाढली आहे, तासनी जर कुठलं तुम्ही जर एक ट्रक लावला तरी त्याचा पेट्रोलचा भाव वाढलाय म्हणून तो आवाच्या सव्वा दाम म्हणतो, खताचा भाव वाढलो, बियाण्यांचा भाव वाढलाय. आज आम्हाला लवकर पैसे मिळत नाहीत हातामध्ये. आज घरी जाताना पोराचा चेहरा आठवतो, घरी जाताना बायकोचा प्रश्न, तिने किती वर्ष लुगडं मागितलं नाही, याची खंत डोक्यामध्ये येते. आज घरी जाताना लक्षात येतो, कुंवर झालेल्या मुलीचं लग्न लावायचंय, शेतकऱ्याची पोर म्हणून कोण लग्नही करून घेत नाही. अशा अनेक प्रश्नांनी हातबल होऊन आम्ही हाऊस म्हणून करतो का ताई? पण आज जर आम्हाला कोणीच मदत करणार नसेल तर आमच्या पुढे हा प्रश्न याच्याशिवाय उत्तर राहत नाही. मला खरं खूप वाईट वाटलं की जो खरा आमचा पोशिंदा आहे, 21 शतकाला महासत्ता उभारणाऱ्या देशाची स्वप्न बघणाऱ्या देशामध्ये आज शेतकरी का हवालदिल झाला आहे, का पिसला आहे? आज आम्ही एवढे भावनाहीन आणि संवेदनाहीन का झालेला आहोत की सरकारपर्यंत आत्महत्या होत असतानाही शेतकऱ्यांचा आवाज जात नाहीये. आणि म्हणून इथे जमलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना मला सांगावं असं वाटतं की इथून पुढे हा लढा, हा संघर्ष आपण एक दिलाने, एकजुटीने करू. जोपर्यंत तुमच्या शेतमालाला भाव मिळत नाही, तुम्ही जोपर्यंत सन्मानाने या देशामध्ये 2 वेळचं अन्न खात नाही आणि 2 वेळचं तुमच्या गरजा पूर्ण करत नाही, तोपर्यंत हा संघर्ष आपण थांबवायचा नाही. हा देश महासत्ता होण्याची स्वप्न नाही बघायची, तर या देशामधला प्रत्येक शेतकरी, प्रत्येक कष्टकरी जोपर्यंत सन्मानाने जगणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबवायचं नाही. हाच विश्वास व्यक्त करताना मी इथं एवढंच म्हणेन की आता पेटवू सारे रान, आता पेटवू सारे रान, आता उठवू सारे रान.
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू प्राणाला प्राण, लावू प्राणाला प्राण. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.